श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1109. प्रभू रामचंद्रांची स्वारी लक्ष्मण आणि माता जानकीच्या समवेत अयोध्येला आलेली आहे आणि अयोध्येतल्या प्रत्येकाला प्रभू रामचंद्रांना भेटण्याची अनिवार्य इच्छा आहे. प्रभू रामचंद्र सर्वप्रथम वामदेव गुरु वसिष्ठ यांच्या चरणी नतमस्तक झाले. ब्राह्मण वृंद आणि तत्पश्चात भरताला प्रभू रामचंद्र भेटलेले आहेत. शत्रुघ्नाचा समाचार प्रभू रामचंद्रांनी घेतला. लक्ष्मण देखील भरत शत्रुघ्नांना भेटून तत्पश्चात प्रभू रामचंद्र आपल्या सर्व अयोध्यावासियांना भेटण्यासाठी येतात. तिथं घडलेला तो चमत्कार देखील आपण अभ्यासला की प्रभू रामचंद्रांनी एकाच वेळेला अनंत रूप धारण केली आणि प्रत्येकाला प्रभू रामचंद्र सर्वप्रथम जाऊन भेटल्याचं समाधान प्राप्त झालं. या मागे असलेली मनोभूमिका देखील आपण बघितली. रामराज्याची संकल्पना देखील आपण यातून थोडीशी चिंतनामध्ये घेतली होती. तत्पश्चात प्रभू रामचंद्रांना त्यांच्या माता अशा पद्धतीने येऊन भेटतात जणू काही एखादी नुकतीच व्यालेली गाय दिवसभर चारा चरून आल्यानंतर संध्याकाळी हंबरत जशी आपल्या वासराच्या दिशेने धावत असते, तिच्या आचळामधून ज्या पद्धतीने दूध वाहत असतं, तशी या सर्व मातांची अवस्था प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि माता जानकीच्या आगमनामुळे झालेली आहे. तिन्ही माता अत्यंत उत्सुकतेने प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी प्रांगणामध्ये येतात. भगवंत देखील अत्यंत प्रेमाने आपल्या आईला भेटतोय. सुमित्राजी त्याही अवस्थेमध्ये लक्ष्मणाचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी किती प्रेम आहे हे अत्यंत बारकाईने पाहतायत आणि मनोमन सुखावतायत की 14 वर्षामध्ये लक्ष्मणाचं प्रेम वृद्धिंगतच होत गेलेलं आहे. अशा या सर्व मातांच्या बरोबर जानकी आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद आणि भेट याचं वर्णन गोस्वामीजी आजच्या उपायांमधून करू लागतात. सासुन सबनी मिली बैदेही चरणनि लागी हर्षु अतितेही देही असीस बूझी कुशलाता होई अचल तुम्हार अहिवाता सब रघुपति मुख कमल बिलो कही मंगल जानी नयन जल रो कही कनक थार आरती उतारही बार बार प्रभु गात निहारही नाना भांति निछावरी करही परमानंद हर्ष उर भरही कौसल्या पुनि पुनि रघुबीरही चितवती कृपा सिंधु रणधीरही हृदय विचारत बारही बारा कवन भांति लंकापति मारा अति सुकुमार जुगल मेरे बारे निशिचर सुभट महाबल भारे लक्ष्मण अरु सीता सहित प्रभु ही बिलोकति मातु
परमानंद मगन मन, पुनि पुनि पुलकित गातु सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, प्रभू रामचंद्र, माता जानकी आणि लक्ष्मण हे तिघही आता आपल्या मातांना सन्मुख गेलेले आहेत. कैकेयी संकोचवश थोडीशी माग आहे. प्रभू रामचंद्र तिन्ही मातांना वंदन करतायत. लक्ष्मण कैकेयीला वंदन करतोय, परंतु त्याच्या मनामधला क्षोभ हा अजूनही दूर झालेला नाही. सज्जनो, आपल्याकडे देखील बघा, एखादी जखम भरत आलेली असते, खपली त्याच्यावरती येत असते, परंतु ते बोट कित्येकदा असं आंधळं असतं की पुन्हा पुन्हा वारंवार जाऊन ठेचकाळत असतं. ठेचकाळताच पुन्हा ती जखम वाहू लागते. तिची खपली भरून यायला पुरेसा अवधीच आम्ही तिला कधी देत नाही. जखमी केवळ शरीराला झालेली नसते, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शरीर आणि त्याचबरोबर मन या दोघांनाही जखमा होतच असतात. शरीराच्या जखमा या त्या मानाने भरून येतात. जरी तो अवयव आंधळा झाला असला, जरी तो ठेचकाळत असला, तरी कालांतराने मनुष्य सावरतो आणि त्या जखमेला पूर्णपणे बरं होऊ देतो. मनाच्या जखमांना मात्र असं कुठलंही औषध नाहीये. या गतस्मृतीच्या अशा जखमा खोलवर कुठेतरी हृदयामध्ये असतात, आणि तो प्रसंग, तो क्षण आला की मनाला कितीही विवेकाचे लगाम घातले तरी देखील आपलं मन त्या वेळेला, त्या स्थितीला काही केल्यास स्वीकारू शकत नाही. जणू काही व्यक्तींना आपण आयुष्यभर क्षमाच करू शकत नाही. त्यांनी केलेले अपराध हे आपण कधी विसरतच नाही. पूज्य बाबांनी आपल्या साधकाची अंतरयात्रा या पुस्तकामध्ये आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या ज्या लोकांचा त्यांनी द्वेष केला होता, राग केला होता, ज्यांच्याविषयी त्यांच्या मनात कटुता होती, अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची क्षमा याचना केली, असा संदर्भ येतोय मनामध्ये, जेणेकरून ही आपली पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे. सज्जनो, ज्या साधकाला ह्याच जीवनामध्ये आपला अंतःकाळ साधायचा आहे, ज्याला हे मोक्षाची परमगती प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठी ही अनिवार्य अवस्था आहे. आपण म्हणाला हो, परंतु आम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला त्यांची जाऊन आम्हीच माफी मागायची. ते पूर्णपणे चुकलेले असताना देखील आम्हीच जाऊन त्यांच्या हातापाया पडायचं. हा कुठला जगातला नियम आहे? ही कुठली व्यावहारिकता आहे? सज्जनो, आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्याला जाऊन नमस्कार केला, त्याची क्षमा याचना केली, याचा अर्थ आपण छोटे आहोत. परंतु परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर जो लहान होऊ शकतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. बघा, रामजन्माची कथा आपण सगळ्यांनी ऐकली. बालकांडामध्ये कौसल्या मात्याने जेव्हा आपल्या या महालात, आपल्या या शयनगृहात या भगवंताला अवतीर्ण झालेलं पाहिलं, तेव्हा भगवंत हा चतुर्भुज होता. सर्व शस्त्रांच्या समवेत रामराया कौसल्याच्या दारी आला होता की आई बघ, तुला मी पाहिजे होतो ना मूल, म्हणून मी आलो तुझ्या दारात. परंतु माता कौसल्येने बोलत बोलत, त्याची समजूत काढत काढत त्याला लहान 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 करत आणला. किती लहान केलं? चतुर्भुज हा 2 झाले. हा मोठा असलेला देह अत्यंत लहान निरागस झाला. ही सुंदर पीत वस्त्र जाऊन एका निरागस बालकाप्रमाणे एक सुंदर लंगोट किंवा पीत वस्त्रावरती हा भगवंत आला. तोंडातले दात देखील गेले आणि नित्य स्मित हास्य असलेला भगवंत रडू लागला. जणू काही कौसल्येने रामावरती हे संस्कारच केले की बाळा,
तुला जर भगवंत व्हायचं असेल, तुला जर सगळ्यांच्या हृदयावरती राज्य करायचं असेल, तर लहान व्हायला शिक. आणि रामाने हा संस्कार आयुष्यभर लक्षात ठेवला. आणि त्यामुळं राम हा अयोध्येचा राजपुत्र असूनही वनात गेला. वनामध्ये ऋषीमुनींना भेटला. तिथून भिल्लांचा झाला, कोळ्यांचा झाला, वानरांचा झाला, नवे नवे राक्षसांचा देखील तो झाला. अशा रीतीने जो आपल्या स्वतःच्या मानपानाची विशेष इच्छा मनात ठेवत नाही, जो कधीच जगामध्ये आपण मोठे आहोत, आपण नित्य बरोबर आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही, तोच राम होऊ शकतो. आणि सज्जनो, आम्हाला जर आमच्या हृदयातला राम प्रगट व्हायचा असेल तर आम्हाला देखील वृत्तीने, अहंकाराने लहान होता यायला पाहिजे. आणि असं लहानपण आम्हाला रामाला भेटवून देतं. त्यामुळं आम्ही जर कोणाला त्याची क्षमा याचना करत असो, त्याला नमस्कार करत असो, तर आपण त्याच्यावरती उपकार करत नाहीये. ती व्यक्ती उलटी आपल्याला भगवंताप्रती नेण्यासाठी माध्यम ठरतीये. आणि त्यामुळं आपण खरं तर त्याचं ऋणच आपल्यावरती वाढवतोय. त्यामुळे सज्जनो, ह्या क्षणी आपल्या मनातली सगळी कटुता बाजूला करा. ज्यांच्या ज्यांच्या विषयी मनामध्ये द्वेष आहे, राग आहे, काही कटू स्मृती आहेत, या सगळ्यांना मनापासून याच क्षणी अंतःकरणापासून माफ करून टाका. अन्यथा लक्ष्मणासारखं 14 वर्षांनी आल्यानंतरही, कैकेयीच्या समोर उभं राहिल्यानंतर हा रोष जाणार नाही. अशी ही आपल्या मनाची अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर हाच तो क्षण आहे. यावरती विचार करण्याची देखील गरज नाही, कारण सर्व संतांनी हाच तो राजमार्ग सांभाळला. गोस्वामीजी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून जीवन जगण्याची फार दिव्य सूत्र देऊन जातात. सज्जनो, लक्ष्मणाने हर्षीतून सगळ्या मातांचं दर्शन घेतलंय, कैकेयीला देखील ते भेटलेत, परंतु त्यांच्या मनातला हा रोष कैकेयीच्या विषयीचा जात नाही. हेच जीवाचं लक्षण आहे जे गोस्वामीजींनी आम्हाला दाखवला. तत्पश्चात सासुन सबनी मिली बै देही, चरणनी लागी हर्षु अति तेही. जानकी देवी सर्व सासूंना भेटलेली आहे आणि त्यांच्या चरणी लागून तिला अत्यंत हर्ष झालेला आहे. बघा, या 14 वर्षाच्या काळात रामाने कधीच कैकेयीच्या विषयी मनामध्ये कुठलाही अढी ठेवलेली नाही. चित्रकूटवरती देखील माता कौसल्येला प्रभू रामचंद्र सर्वप्रथम भेटलेले आहेत. चित्रकूटवरती लक्ष्मणाला माता कैकेयीला भेटताना हाच मनामध्ये रोष होता, जो सुमंत्राबरोबर बोलताना होता, जो भरत चित्रकूटवर येण्याच्या आधी होता. आणि तोच रोष लक्ष्मणाचा एवढा 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतरही अयोध्येत आल्यानंतर राहतोय. म्हणजे सज्जनो, 14 वर्ष वनामध्ये तपस्या केली, सेवा केली. अशा पद्धतीने आम्ही देखील अनेकदा साधन करत असतो, परंतु खरी साधना आहे वृत्त्यंतराची. ते वृत्त्यंतर आमचं घडलं पाहिजे. लक्ष्मणाच्या अंतरंगामध्ये रोष नसेल, परंतु तो जेव्हा एका जीवाचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा या जीवाच्या अंतरंगामध्ये असलेल्या सगळ्या दोषांचा आरसा देखील आम्हाला लक्ष्मणजी दाखवून जातात. आणि मी कालच आपल्याला म्हटलं की लक्ष्मणाला स्वतःच्या विषयी झालेल्या या सर्व कष्टांमधून कैकेयीच्या विषयी त्रागा नाहीये. त्याचा त्रागा आहे कारण त्यांच्या स्वामींना, प्रभू रामचंद्रांना हा वनवास कैकेयीमुळे झाला. त्यांना एवढे कष्ट कैकेयीमुळे सहन करावे लागले. त्यामुळं या रोषामध्ये देखील एक सात्विकतेची किनार आहे. तिथं कुठलंही मनामध्ये स्वतःच्या हानीचं दुःख नाहीये. अशा या लक्ष्मणाचं आणि कैकेयीचं नातं आपण काल बघितलं. परंतु जानकी माता मात्र देखील प्रभू रामचंद्रांच्या सावलीसारखी त्या क्षणापासून आपल्या सर्व सासवांची सेवाच करते. चित्रकूटवरती देखील जानकी मातेने एकाच वेळेला तिन्ही सासवांची त्यांच्या पर्णकुटीमध्ये जाऊन सेवा केली, जेणेकरून मी एकाच सासूची सेवा करत आहे
असं कधी कोणाला वाटू नये. किती जानकी माता मन सांभाळते. आणि सज्जनो, भक्तीचं हेच सूत्र आहे. बघा, तुम्ही किती साधना करता, तुमची तपस्या किती आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा किती विचार करता, हा भाग फार महत्वाचा आहे. आणि रामायण काय देतं आम्हाला? रामायण आम्हाला संवेदना जागृत करण्याचं शास्त्र देतं, मनुष्य बनवतं. ही संवेदना समर्पित भावनेतून येते. त्या समर्पित भावनेचा स्वीकार रामायण आम्हाला शिकवतं. अशा या रामायणातून जानकी माता म्हणजे प्रत्यक्ष भक्ती रूपिणी आम्हाला हे सूत्र देते की गेलेला क्षण गेलेला आहे. भविष्याच्या क्षणाचा विचार करू नका. गेलेल्या क्षणाची कटुता हृदयात ठेवू नका. या क्षणी मात्र समरसतेने जगायला शिका, प्रसन्नतेमध्ये जगायला शिका. अशा जानकी मातेने आपल्या सर्व सासवांना वंदन केलं. सासवांनी देखील तिचं अत्यंत मनापासून कुशल विचारलं, आशीर्वाद दिले. आणि आशीर्वाद काय दिलाय? होई अचल तुम्हार अहिवाता, तुझं सौभाग्य अखंड राहो. म्हणजे जेणेकरून या माता कौसल्यनी जानकीच्या माध्यमातून रामाचंच आयुष्य या पृथ्वीवरती नित्य निरंतर राहो, हेच मागून घेतलेलं आहे. बघा, जे पवित्र अशी तत्व आहेत, या सगळ्यांनी माता जानकीला हाच आशीर्वाद दिला, होई अचल तुम्हार अहिवाता. आज एक गृहपाठ देऊ का? माता जानकीला हा असा आशीर्वाद कोणी कोणी दिलेला आहे रामायणामध्ये? त्याच्या उपाया कुठल्या? याचा थोडासा शोध घ्या. जमलं तर मला उत्तर पाठवा. आणि अशा या माता जानकीने हा आशीर्वाद प्राप्त केला. मनोमन ते अत्यंत सुखावून गेलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्रांच्या समवेत जानकी माता उभी आहे. आणि रामाकडं या तिन्ही मातांचे नेत्र एकटक पाहत आहेत. सब रघुपती मुख कमल बिलोकही, मंगल जानी नयन जल रोकही. सर्व माता प्रभू रामचंद्रांच्याकडं, त्यांच्या या कमळासारख्या मुखाकडं पाहत आहेत. नेत्रातून प्रेमाश्रू येत आहेत. प्रभू रामचंद्र हे नित्य आनंदमय आहेत, सच्चिदानंदमय आहेत. वनवासामध्ये असूनही, या सर्व असलेल्या त्रासांमधून जात असतानाही त्यांच्या प्रसन्नतेमध्ये कुठेही ही पंचमहाभूतिक तत्व बाधा आणू शकलेली नाही. सज्जनो, हा देहच मुळी पंचमहाभूतांचा नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्र हे नित्य प्रसन्न आहेत. परंतु इथं या सर्व माता आपल्या लेकराकडे पाहतायत. आणि एक आई जेव्हा आपल्या मुलाला खूप दिवसांनी पाहते, तेव्हा काय दिसतं तिच्या डोळ्याला? जरी त्याची तब्येत चांगली असली, जरी त्याची तब्येत प्रकृती सुधारल्यासारखी वाटत असली, तरी एका आईचं नेहमी लढीवाळ तक्रार असते, अरे किती बारीक झालास रे तू, खराब झालायस बरं. तुला नीट खाणं पिणं मिळतं ना बाळा? शहरामध्ये तू ज्या कॉलेजमध्ये राहतोस, हॉस्टेलमध्ये राहतोस, तिथं व्यवस्थित जेवतोस ना? आणि मग असा मुलगा जेव्हा पुन्हा हॉस्टेलकडे जायला निघतो, तेव्हा आई डिंकाचे लाडू करून देते, पौष्टिक पदार्थ करून देते की बाबा हे सगळं खा, अंगाला लागेल तुझ्या. जरी मुलगा कितीही सुदृढ असला तरी प्रत्येक आईचा हा लढीवाळ असा आपल्याला हेका दिसतच असतो. रामरायाच्या प्रसन्न मुखाकडे सर्व माता पाहताय. आणि त्यामुळे त्याच्या या विरहातून एका मातृहृदयामध्ये निर्माण झालेले हे वेगवेगळे भाव आहेत. सज्जनो, या भावनांमधून या मंगल प्रसंगी या सर्व माता आपल्या मुलांकडे पाहतायत, परंतु डोळ्यातून अश्रूंना त्या वाट मोकळी करून देत नाहीयेत. इतके दिवस 14 वर्ष क्षणोक्षण ज्या रामाचं आपण स्मरण केलं, तो कुठं असेल, कसा राहत असेल वनात, त्याचं सर्व कुशल असेल ना? या जाणीवेने ज्यांचं मन एखाद्या नुकत्याच व्यालेल्या गायीची जशी मनाची सैरभैर अवस्था होत असते, तशी ज्या मातांनी 14 वर्ष अनुभवली,
त्यांच्यासाठी जणू काही एक स्वप्नच होतं की राम त्यांच्या समोरील उभा राहिलेला आहे, त्यांच्या नेत्राचं सुख असलेला राम. अशा या मातांनी आपल्या सर्व अश्रूंना थोपून धरले. सोन्याच्या थाळीत सुंदर पंचारती आणतायत आणि प्रभू रामचंद्रांना औक्षण करून त्यांना पुन्हा पुन्हा अत्यंत प्रेमाने या सर्व माता आपल्या हृदयामध्ये सामावून घेत आहेत. नाना भांती निछावरी करही परमानंद हर्ष उर भरही. अनेक प्रकाराने ओवाळणी करतायत, अनेक प्रकाराने रामाला या सर्व माता त्याच्यावरून जणू काही दृष्ट ओवाळून टाकावी त्या पद्धतीने औक्षण करतायत. माझ्या मुलाच्या मागचे सर्व अरिष्ट आता टळो, आता हा कधीच आमच्या नजरेआड न जाओ, अशा पद्धतीने मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा त्या धारण करतायत. प्रभू रामचंद्राला ओवाळत असताना हृदयामध्ये परमानंद होतोय, हर्षभरीत होत आहेत. आणि कौसल्या माता मात्र आपल्या रामाकडे पाहत असताना पुन्हा एका विचारचक्रामध्ये गडून गेलेली आहे. तेच विचारचक्र ज्यामध्ये बालकांडामध्ये ती गडली होती, जेव्हा विश्वामित्रांच्या समवेत रामराया वनात गेला आणि नंतर जानकीच्या समवेत विवाह करून आपल्या सर्व भावंडांच्या बरोबर परत आला. त्यावेळेला माता कौसल्या देखील रामाने केलेल्या सगळ्या पुरुषार्थाचा मनामध्ये विचार करते. सकल मानुष कर्म तुम्हारे, अशा पद्धतीने अरे हे सगळं तुला कसं जमलं, कसं केलंस तू ताडकेला मारलंस, तू सुभाऊ मारीचला अद्दल घडवलीस, तू वनामध्ये सगळ्या असलेल्या ऋषी मुनींचं रक्षण केलंस. अरे इतकंच काय, तू अहिल्यारूपी पाषाण असलेल्या स्त्रीला मुक्त केलंस. जनकपूरमध्ये जाऊन एवढा मोठा पराक्रम केलास, पुरुषार्थ केलास, हे शिवधनुष्य उचललंस आणि जानकी सारख्या सुलक्षणी तुला अत्यंत शोभून दिसणारी अशी पत्नी प्राप्त केलीस आणि केवळ स्वतःच नाही, आपल्या भावंडांचा देखील तू विवाह घडवून आणलास. रामा, अरे हे सगळं कसं केलंस, कसं केलंस? आणि त्यावेळेला कौसल्येने मनामध्येच त्याचं उत्तर देखील ताणलं होतं की हे सगळं विश्वामित्रांच्या कृपेचं फळ आहे. रामा, आज तीच आई रामाचा हा एवढा विलक्षण, विश्वाला जणू काही संमोहित करणारा पुरुषार्थ पाहतीये. आज केवळ शिवधनुष्य उचललेलंच नाही, तर या विश्वावरती भयाच्या आधाराने राज्य करणाऱ्या रावणाचा वध रामाने केलेला आहे. जानकीला तो परत घेऊन आलेला आहे. आपल्या वडिलांनी दिलेली आज्ञा पूर्ण केलेली आहे. अनेक ऋषी मुनींना भेटून त्यांना सत्संगाच्या आधाराने सुख प्रदान केलंय. न जाणे किती दीन दुखी लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद माझा राम देऊन आलेला आहे. आणि हे एवढं सगळं कार्य माझ्या रामाने केलं. आईचं हृदय बदलत नाही सज्जनो. बघा, आपण देखील आपल्या आईची लेकरं लहानपणी जशी आई आपल्याविषयी काळजी करत असते, आता 50शी आली तरी आई हेच म्हणत असते की अरे नाही बाबा, नाही जमायचं, ते फार अवघड आहे बरं, असं नको करूस. म्हणजे आम्ही केवळ आई वडिलांच्यासाठी देहाने वाढत असतो, त्यांच्यासाठी मात्र आम्ही त्यांची लेकरच राहत असतो आयुष्यभरासाठी. आम्हाला कित्येकदा राग येतो या वाढत्या वयाबरोबर. असं वाटतं की अहो आम्हाला तर काही कळत नाही, असं वाटतं का तुम्हाला? काश आम्हाला सारखं सारखं सांगताय. परंतु सज्जनो, जेव्हा आपली मुलं मोठी होत असतात तेव्हा आपल्याला आपल्या आई वडिलांची भूमिका कळत असते की त्यावेळेला मला एवढं स्वातंत्र्य माझ्या आई वडिलांनी कसं दिलं असेल, कसं सोडलं असेल. आज जेव्हा आपलं मूल अशी सोडायची वेळ येते त्यावेळेला लक्षात येतं की अरे हे एवढं सोपं नाहीये, हे एवढं सहज नाहीये. त्यामुळं जो आम्हाला आज आमच्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये भाबडेपणा वाटतो, बालिशपणा वाटतो, त्यांना असं वाटतं की अरे त्यांना आमची किंमतच कळत नाही, आम्ही आता किती मोठे झालोय, आम्ही आता एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामं करतो, एवढ्या मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये आम्ही साहेब आहोत, आम्हाला आता वेगळं काही सांगायची गरज नाही. परंतु जेव्हा त्या आयुष्याच्या टप्प्यावरती आम्ही जातो तेव्हा लक्षात येतं की आपल्यापेक्षा आपले आई वडील बरेच समंजस होते.
बघा, ही प्रभू रामचंद्रांची ही सगळी नरलीला आहे आणि त्यामुळे याच्यात मानवी संवेदनांना पूर्णपणे स्थान दिलेलं आहे गोस्वामीजींनी. प्रभू रामचंद्रांची आई राम आला यामुळे सुखावून गेलीये. त्याच्या सर्वांगाकडे पाहत असताना माझा राम खराब तर नाही ना झाला, ही मनामध्ये एक चिंता देखील तिच्या हृदयात आहे. त्याचबरोबर त्याचं हे सुंदर सुकोमल रूप पाहून जणू काही पापण्या देखील मिटण्याची ती विसरली आहे. त्याच्यावरून औक्षण करताना त्याच्यावरचं सर्व अरिष्ट दूर जावं ही प्रार्थना देखील त्याच्या मनात आहे. आणि या सगळ्यांच्या समवेत मनामध्ये हा देखील विचार चाललाय की माझ्या रामाने हे सगळं केलं कसं? कवन भांती लंकापती मारी. अरे, याने रावणाला कसं मारलं असेल? एवढा नाजूक, एवढा सुकोमल. अरे, त्याचं शरीर तर बघा, अजून त्याचे चरण तर बघा, कसा वनात चालला असेल. याचे पाय एवढे सुकोमल. माझी ही दोन्ही मुलं अत्यंत सुकुमार आहेत आणि राक्षस मात्र एवढे भयानक, एवढे मोठे योद्धे, एवढं त्यांचं असलेलं हे बळ. आणि अशा या सगळ्या राक्षसांच्या पुढं या माझ्या दोन मुलांनी केवळ टिकावच धरला नाही, तर त्यांना परास्त केलं, पराभूत केलं, त्यांचा वध करून टाकला. कसं केलं असेल रामाने? सज्जनो, बऱ्याचदा आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपण खूप मोठ्या अचिव्हमेंट्स करतो, खूप मोठे टप्पे पार करून जातो, परंतु आपल्याला मात्र आपले आई वडील लहानपणाच्याच दृष्टिकोनातून त्यांच्या मागं, त्यांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या भूमिकेतूनच आपल्या कार्याचं मोजमाप करत असतात. ते कार्य झालं आता ठीक आहे, परंतु अजूनही पुढं फार अवघड आहे बरं का. अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पुन्हा आपण केलेलं कार्य जरी खूप मोठं असलं तरी ते आई वडिलांच्या नजरेमध्ये किती भीतीच्या मुळे, त्यांच्या अंतःकरणात असलेल्या या प्रेमामुळं त्यांना लहान वाटत असतं, याची जणू काही जाणीव करून देत असतात. अनेकदा आपल्या या असलेल्या कर्तृत्वावरती त्यांचा विश्वास बसणं देखील अवघड जातं. माता कौसल्याच्या देखील हृदयामध्ये विवेक नित्य जागृत आहे की हा परमात्मा आहे, हा माझा मुलगा नाही. परंतु या नरलीला करत असताना एका आईच्या दृष्टिकोनातून माता कौसल्या विचार करते की खरंच याने रावणाला मारलं, खरंच यांना हे जमलं, कसं केलं असेल, कसं शक्य आहे ते. आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या माता आपल्या मुलांना अत्यंत प्रेमाने पाहतायत. लक्ष्मण अरु सीता सहित प्रभू ही बिलोकती मातो. प्रभू रामचंद्र, जानकी आणि लक्ष्मण या त्रिकुटाला, या तीन माता आपल्या 6 डोळ्यांच्या आधाराने अत्यंत प्रेमाने निहाळत आहेत. सगळ्यांच्या हृदयामध्ये आज हे नेत्र जणू काही परमानंदाचं महाद्वार झालेलं आहे. ते रामाची छबी निहाळत नाहीयेत, जानकीचं सौख्य अनुभवत नाहीयेत, लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरचा समर्पण भाव त्या टिपत नाहीयेत. आज या सगळ्या भावना डोळ्याच्या आधाराने थेट चित्तामध्ये जात आहेत. आणि आज 14 वर्ष जो वणवा, जे हे दारुण दुःख या सगळ्या माता विरहाचं आपल्या हृदयामध्ये अनुभवत होता, जणू काही आज या सगळ्यांच्या दर्शनातून एक विलक्षण शीतलता चित्तामध्ये प्रवेश करतेय. आणि या शीतलतेमुळं या परमानंदाची प्राप्ती या सगळ्या मातांना होतीये. आणि हे परमानंदाचं या चित्तामध्ये होत असलेलं साठवणूक, प्रभू रामचंद्रांचं हे दर्शन समस्त मातांच्या शरीरांना वारंवार वारंवार पुलकित करत आहे. सज्जनो, असं हे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं स्वागत होत असताना हा भावभावनांचा जो कल्लोळ या प्रांगणामध्ये होतोय, ज्या प्रत्येक असलेल्या उपस्थिताच्या हृदयामध्ये ज्या या प्रभू रामचंद्रांच्या आगमनामुळं एक विलक्षण मानसिक आंदोलन होत आहे, त्या प्रत्येक क्षणाला टिपण्याचा हा एक प्रयत्न आहे की ज्याच्यामुळं आपल्याला प्रभू रामचंद्रांचं हे दिव्यत्व
आणि त्याचबरोबर या मानवी लीलांच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी मांडलेला हा विलक्षण खेळ याच्या संवेदना अनुभवता येतील. यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.